तर छगन भुजबळ असं म्हटले की मनोज जरांगे पाटलांना जे जे भेटायला गेले, ज्यांनी जरांगे पाटलांना समर्थन दिले त्यांना बघून घेऊ. छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे आता. की तो जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असले, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले, त्याला बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला, तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे, त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे. आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे. ते म्हणजे जे जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणचाही असू द्या, सत्ताधारी असू द्या, नाही ते विरोधक असू द्या, त्यांच्याही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे. तर समाजाचं कल्याण होत असतं. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे. जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा, तीच पद्धत आता इथून पुढं राबवल्याशिवाय ते गप्प बसणार नाही आहे. त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढं सुद्धा द्यायचं, आता धडे शिकवायचे. आणि याचबरोबर मराठ्यांच्या लोकांना सुद्धा सांगतो, नुसतं गोंधळून जाऊ नका, तर सगळ्यांनी अर्ज करा. कुणबी प्रमाणपत्रासाठी गावागावात समित्या नेमल्यात, त्यांच्याकडे अर्ज करा. शेतू विभागे तिथं अर्ज करा. तुम्हाला माहिती नसेल तर तहसीलदाराकडे विचारा, तिथं अर्ज करा. तुम्हाला चौथा पर्याय आहे, आपले नोंदी शोधणारे पोरं कोण आहेत, आपल्या गावात काम करणारे कोण आहेत, त्यांना विचारा अर्ज कसे करायचे, काय करायचे. नुसतं गोंधळून जाऊन उपयोग नाही आहे, नुसता मोर्चाचा उपयोग होत नाही, आपण केलेल्या कामाचा उपयोग होत नाही. सगळ्यांनी अर्ज करणं खूप गरजेचं आहे. कसा करावं कळाना असं म्हणून चालत नाही, काय करावं असंही म्हणून चालत नाही. समाजाच्या लेकराचं आता वाटोळं होऊ देऊ नका. गाव स्तरावर तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी अधिकारी आहे, त्यांना विचारा, त्यांच्याकडे अर्ज करा, त्यांना विचारा. दुसरी पद्धत आहे, शेतू विभागात अर्ज करा, तिथं विचारा. माहिती मिळत नसेल तर तहसीलदारांना विचारा, आपल्या पोरांना विचारा. आणि चौथं काम असं की मराठवाड्यात जिथं जिथं मराठा सेवक आहेत आपले, तालुक्याचे म्हणतो आम्ही, गावचे नाही, तालुक्याचे, त्या सेवकांनी रविवारी 12 वाजेपर्यंत अंतरवाली द्या. सगळे कामं सोडा, फक्त मराठा सेवक, फक्त तालुक्याचे मराठा सेवक त्यांनी या. उगाच गर्दी करू नका. आपल्याला सविस्तर चर्चा करायची, त्याच्यावरती आपल्याला एक विचार करायचा आहे. आणि तालुक्याचे मराठा सेवक रविवारी आले की त्यांच्यासोबत तालुक्यात गावात जे नोंदी शोधणारे माणसं आहेत आपले, किंवा दस्तऐवज शोधणारे लोक आहेत, त्यांनी पण आंतरवाली द्या. फक्त तुमच्यासोबत जास्त लोक आणू नका, आपल्याला चर्चा करता येत नाही. काय आहे आंतरवलीत जो आपण चर्चा बघू, चर्चा करता येत नाही हे समजून घ्या. मला समाजाचं थोडं काम करून द्या. आधी यायचं, गर्दी करायची, फोटोच काढू, पण नंतर काढू. अगोदर आपलं काम करू. समाजाचा विषय, सगळे विषय प्रमाणपत्राचे समजून सांगू. आणि सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा. पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विशेष करून सांगतो, सगळ्यांनी प्रमाणपत्र काढा. विशेष मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, प्रमाणपत्रासाठी अर्ज करा. आणि महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना सांगतो, अर्ज करा. होय, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना म्हणतोय, अर्ज करा. गाव स्तरावर समित्या गठीत झाल्या, तिथं करा. शेतू विभागात करा. दुसऱ्यांदा, दोनदा, तीनदा सांगायला. आणि तहसीलदारांना विचारा, आपले काम करणाऱ्या पोरांना विचारा, कसं करायचं, काय करायचं. आणि चौथं काम सांगतो, आपल्या तालुक्यातल्या मराठा सेवकांनी आंतरवालीला रविवारी 12-1 वाजता या. तुमच्यासोबत किंवा जे जे ऐकते त्यांच्यासाठी सांगतो, जे कोण नोंदी शोधतं, जे दस्तावेज सापडतं, ती 34 बघतं, गोशवारा बघतं, जे जे रेकॉर्ड शोधणारे येतं, त्यांनी पण अंतरवालीत या. रविवारी 12 वाजता सविस्तर चर्चा करू. सगळं बरोबर होणार आहे. गैरसमज कुणी पसरायचा नाही. मी तुमच्या बाजूने, सरकारच्या बाजूने नाही. आता आंतरवाली सराटीमध्ये जी घटना झाली होती, त्याआधी शरद पवारांच्या आमदारासोबत तुमची बैठक झाली आणि शरद पवारांमुळे तुम्ही मोठे झाले असं भुजबळ म्हणाले. आणि ते बरळवाडी ती, ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा, त्याचं काय ध्यान द्यायचं, ते एवढेच काही बरळतं कुंकडे बी, त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही.
त्यातला डोकं लावायचं नाही. ते आता वायाला गेलेले थोड्या दिवसात बघा तुम्ही लांब लांब हाती इंजेक्शन देणार आहे जनावरांचे त्याला. ते कामातून गेलं. ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कुणाचं आहे, ते फक्त स्वस्वार्थीय राजकीय स्वार्थासाठी ते काय पण करतं. विषय सोडून द्या, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आपलं पुढं काय करायचं हे आपण लक्षात ठेवायचं. विरोधी पक्षातले नेते असोत, आमदार असोत, खासदार असोत किंवा सत्ताधाऱ्यातले आमदार खासदार मंत्री असोत, जो आपल्या बाजूनं बोलतो त्याच्या बाजूनं मराठ्यांनी ठाम राहायचं. जो आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी, ही आपण पार पाडायची. त्यांना उघडं पडू द्यायचं नाही. हे आपण काम करायचं. सगळं बरोबर होईल, व्यवस्थित होणार आणि आपण ते करून घेऊ. टेन्शन ताण घ्यायचा नाही, गोंधळून जायचं नाही, संयमानं सगळं करायचं. सगळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळं व्यवस्थित होईल, आरक्षणात जाईल. नाही गेलं तर सरकारला अडवायची ताकद आपल्यात आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यांनी शांततेत घ्यावा. सगळ्या माहित्या गावागावात येतील. रविवारी आपल्या पोरांनी या तालुक्याच्या यांनी पण या, जे नोंदी शोधतात त्यांनी पण आपण सविस्तर चर्चा करू. उद्या मी शक्यतो काही तज्ञाशी अभ्यासकांशी चर्चा करणार.